कोकणात जायचं कोकणानं. सकाळी 4:30 वाजता उठून मम्मी पप्पा ना बाय करून व्लॉगला चालू केला. केतन दालता मना घ्यायला सगळी पोरा भेटली. या भाईला यायचं होतं पण भाईचा पेपर होता. गाडीला नारळ बिरळ फोडून मस्त कनाला देवी मंदिरात पाया पडलो. त्यानंतर प्रवासाला चालू केला. आपल्या गाडीन गाबुलीच होणारा माणूस आमच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट बघून आम्हाला जरा बरा वाटलं. त्यानंतर सीएनजी टाकायला उतरलो. त्यानंतर सकाळी पहिल्याच दिवसाला अवदसा लागली माग. आपण सगून नटांदा फटांगा अवदसा बोलताना ती लागली माग. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ मालिक थोडासा गलती हो गया. अवदसा मारून गेलो. आंब्या खाली भाकर खायला. भाकर बिकर मस्त दाबून खाली. त्यानंतर गणपती पुलेला उतरलो. गणपती बाप्पा मोरया बोलत दर्शनाला गेलो ना. भाई काहीच गर्दी नव्हती. त्याच्यामुळे एवढा वेळ दर्शनाला भेटणं ना खूप रिलॅक्स फील झालो बाप्पाच्या चरणाशी. आणि भाई तुम्ही कुठल्या पण मंदिरांचा कुठल्याही देवाच्या चरणाशी जा डोकं ठेवा शांत उभे राहा एकदम रिलॅक्स. एवढं भारी वाटतं ना एवढं भारी काय मागामागीच्या बसखेडीम पडू नका. एकदम जाऊन शांत उभे राहा. जेवढा वेळ उभा राहतील ना तेवढ्या वेळ उभा राहा. जाम भारी वाटतं भाई जाम भारी. त्यानंतर आरेवारी सारखे छान छान दृश्य बघत झीप लाईन करायला गेलो. भाई झीप लाईन तर मी मस्त मजा करत केली पण 80% माझा व्लॉग मध्ये लक्ष होतं. समोरचा दृश्य काय होता तो सगळा व्लॉगच्या नादात मी घालून टाकला. भाई व्लॉगर लोकांचा हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यानंतर राजवाडा सारखं ना काहीतरी होता. मग त्याच्यानंतर तिथं रूम वगैरे बुक केले. नंतर जेवलो वगैरे. आणि भाई आजचा व्लॉग इथंच संपवता. भाई जाम वैतागाले मिनी व्लॉग बनवला. बाय बाय टाटा.